मी इतके चित्रपट केले पण मला इंस्टाग्राम आणि याचा इनबॉक्स इतका कधीच भरला नव्हता. एकटे नाचलो असतो ना, ओम एकटा असता नाचायला, मी एकटा असतो नाही नाचू शकलो नसतो. उषा नाडकर्णी नावाची एक 80 वर्षाची बाई आमची आऊ, ती रात्रभर म्हणजे ती जर एवढी एनर्जी देते तर आम्हाला आमचे पाय तुटले होते नाचून. लग्नाच्या वरातीत बघा खूप जण नाचत असतात, माहिती असतं की आपल्याकडे कोणी बघणार नाही, मन मोकळं नाचा. काकणमध्ये जितू सरांसोबत एक माझा सीन होता. काकणमध्ये तुम्ही 2 लहान मुलांनीच चांगली कामं केली होती, त्याच्यानंतर मग आमचा नंबर येतो. दुनियादारी नंतर आम्ही आत्ता काम करतोय 13 वर्षानंतर. जितू सोबत संवाद लिहित असताना असं वाटत होतं की हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तुंबाडची मंजुळा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची धमाल कमाल स्टारकास्ट माझ्यासोबत. कसे आहात सगळे? मस्त कमाल. हो, पण अगदीच आता तुम्ही म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला खूप जण हेच विचारत असतील ना, तुंबाडची मंजुळा आहे कोण? हे तुम्हालाच खूप जण विचारत. पण जेव्हा ही संहिता तुमच्याकडे येते आणि जेव्हा सांगितली जाते तर तुमच्या मनात काय प्रश्न आलेले आणि काय भूमिकेला घेऊन काय प्रश्न पडलेला? म्हणजे प्रश्न म्हणजे कशा म्हणजे असं संहिता ऐकल्यावर आपल्या मनातही वेगवेगळे प्रश्न येतात ना, जेव्हा आपण पूर्ण कथा ऐकतो किंवा वाचतो तेव्हा कशा पद्धतीने? नाही, मुळात ही संहिता अशी होती की त्यात त्या प्रश्नांची प्रश्न पण निर्माण केले होते आणि उत्तरही होती त्याच्यामध्ये. त्यामुळे मी जेव्हा संहिता संपूर्णपणे ती कथा जी ऐकली आणि संहिता जेव्हा मी वाचली तेव्हा माझ्या मनामध्ये हाच प्रश्न आला की ही इतकी उत्तम संहिता, इतके उत्तम ज्या व्यक्तिरेखा आहेत ते साकारण्यासाठी कलाकार कोण कोण असणार आहेत. आणि जेव्हा मला ती नावं समजली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हां, मग म्हणजे कमीत कमी काय होईल तर हा चित्रपट चांगला होईल, असा एक मनात भाव प्रकट झाला. आणि जो माझ्या मनात भाव होता त्याच्यापेक्षा जास्तच चांगला चित्रपट झालाय असं माझं मत आहे. हो, पण दादा तुलाच विचारायचं की तुंबाडची मंजुळा ह्याचा योग तुझ्यापर्यंत कसा जुळून आला आणि तुझ्या नजरेतनं ही तुंबाडची मंजुळा कशी आहे नेमकी? माझ्या नजरेतून ही तुंबाडची मंजुळा कशी आहे? हा चित्रपट माझ्यापर्यंत कसा आला तर विविध कोरगावकर हे जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांना असं वाटलं की हा रोल जितेंद्र जोशी चांगला करू शकेल म्हणून त्यांना ते श्रेय जातं. तुंबाडची मंजुळा माझ्या नजरेतून कशी आहे? तुंबाडची मंजुळा माझ्या नजरेतून अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर, अत्यंत धडाडीची, धडा शिकवणारी, माणसांना, स्त्री असेल किंवा पुरुष असेल किंवा अख्खं गाव असेल, त्या सगळ्यांना स्त्री शक्तीचा सन्मान करायला लावणारी आहे. प्रेमळ आहे, अतिशय भावव्याकुळ आहे, हातबलतेला स्वबळावर परिस्थिती बदलायला लावणारी आहे आणि प्रेमाची, एकोप्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवणारी मंजुळा ही आहे. वा, खरं तर ट्रेलर बघितला आणि ट्रेलर मध्ये बघून असं वाटलं की ही हॉरर कॉमेडी आहे की काय, पण आता हे उत्तर ऐकल्यावर तो ट्रेलर बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह तो आता खूप वेगळा झालाय. आणि खरं तर खूप छान वाटतंय की इतक्या सगळ्यांची ही फौज आहे, कलाकारांची एक वेगळी फौज आहे आणि इतका मोठ्या कलाकारांचा असा हा सगळ्यात छान चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण एक मित्रांची संगत दाखवली आहे आणि तुमचं कॅरेक्टर फार वेगळं दाखवलंय. या कॅरेक्टर बद्दल खरं तर मला रवी अण्णा हे पात्र आहे. ते पात्र ती जी व्यक्तिरेखा आहे ती त्या गावात अनेक अशी माणसं असतात जी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या एका धडाडीवर प्रेम तर करतात पण एखाद्या प्रसंगाला ते नेतृत्व कुशल असतात. त्यांना गावातली काही माणसं मानतात, ते सुद्धा गावाला मानतात आणि गावासाठी काही करायला तयार असलेली एक व्यक्ती आहे आणि प्रेम गावावर आणि गावातल्या माणसांवर प्रेम असणारी व्यक्ती आहे, असं आहे. ओके, पण मित्र कसं आहे नेमका, म्हणजे काय सांगणार? कारण आता मी ट्रेलर मध्ये पाहिलं तर चेला असे हे मित्रांचं कनेक्शन आहे, पण ही एक खूप जुनी मैत्री आहे आणि आता चित्रपटातली ही मैत्री कशी आहे? आधी माझं कॅरेक्टर आहे सतीश, ज्याचं आयुष्य आहे रवी अण्णा. म्हणजे चांगलं वाईट वर खाली आजूबाजूला जे काय असेल ते रवी अण्णा आहे त्याचं आयुष्य.
त्यामुळे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या रवी अण्णा भोवती फिरतात. त्यामुळे आणि रवी अण्णा अख्ख्या गावाभोवती फिरतो. ऑफकोर्स मग सतीशही गावाभोवतीच फिरत असतो. पण मला असं वाटतं की तुंबाडच्या मंजुळ्याच्या या फिल्मच्या दरम्यान असे प्रत्येक गावात एक सतीश असतात आणि त्यासोबत रवी अण्णा असतो आणि त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आमचं कॅरेक्टर करतं आहे. सो मला असं वाटतं की ते करताना त्या माणसांना मी त्यांच्यात दिसेन अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सो बघू आता 5 जूनला काय होतं ते. अगदीच. पण आता या मैत्रीबद्दल, खऱ्या आयुष्यातल्या मैत्रीबद्दल ऐकायचंय, कारण की मगाशीच तुम्ही सांगितलं की 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र तुम्ही काम करताय. ही फार जुनी मैत्री आहे. सो यात अनेक किस्से असतील, अनेक चढ उतार असतील. सो मला काही किस्से जाणून घ्यायचे. किस्से सांगू शकत नाही, ते सांगण्याच्या लायकीचं नाही. पण एवढंच सांगेन की मुरणं म्हणतात ना, मुरणं एखादी गोष्ट ती मुरल्यानंतर आणखीन किती गोड आणि त्याची उत्कटता वाढते, ते म्हणजे जितू आणि अंशू असं मला वाटतं. आणि ते मुरून तयार झालेलं एक लोणचं आहे ना, ते लोणचं 5 जूनला तुम्हाला बघायला मिळेल. मी याच्यावर एक ॲड करतो. आमची मैत्री कशी आहे. हा पण फार काही फोन करत नाही, मी पण फार काही फोन करत नाही. पण ना मग पूर्वी असं असायचं, आता मोबाईलमध्ये पॉजचं बटन असतं माहिती आहे ना, गोरी गोरी पान फुलासारखी छा, तिथे गाणं थांबलेलं होतं आमचं. आणि मग पॉजचं बटन न दादा मला एक वहिनी, आणि तिथून पुढे गाणं सुरू झालं. परत ऐकावं लागलं नाही. ते जिथे थांबलं होतं, ज्या वाक्याशी धडा थांबला होता त्याच्या पुढच्या ओळीपासून धडा क्रमशः सुरू झाला. अशी मैत्री आहे. खूप छान वाटतं हे ऐकून. पण योगेश दादा, काय भूमिका आहे? मी यांच्याच पुढे जाऊन अंशुदाचं पात्र याच्यात जरी विनोदी वाटत असलं वरवर, तरी त्यात म्हणजे इतक्या वेगवेगळ्या छटा आहेत. म्हणजे रवी अण्णाचं काहीतरी चांगलं झालं तर आनंदाश्रू त्यांनी कुठलंही ग्लिसरीन न वापरता जे काही डोळ्यात पाणी आणलं एका सीनला, की ते बघून असं झालं की वा, लाजवाब. आणि जितूदादा जसा ह्या सिनेमात आहे तसाच तो आमच्याशी पण वागला, की त्यांनी नेतृत्व गुण, सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांसोबत राहणे, कोणाचाही सीन चांगला होण्यासाठी मदत करणे, की तू हे करून बघ, हे जास्त चांगलं होईल. आणि म्हणजे दुनियादारीनंतर आम्ही आत्ता काम करतोय 13 वर्षानंतर जितूदादासोबत. पण त्यावेळेला जितूदादा, अंकुश सर, स्वप्नील जोशी यांची एक सिनियर मंडळीची फळी होती आणि आम्ही तेव्हा एवढी घट्ट मैत्री, तेव्हा मैत्री झाली. पण मैत्री तेवढी जुनी नाही, पण नव्याला नाही हेवा वाटावा एवढी हिवी झाली आता सध्या. आणि कमाल, म्हणजे या सिनेमात मी 2 भूमिका करतोय. म्हणजे मी संवाद लेखक पण आहे. म्हणजे ऋषिकेश तुराई नावाच्या लेखकांनी हे स्क्रिप्ट लिहिली होती, त्यात संवाद लेखनाचं काम विविध कोरगावकर सोबत बसून मी केलं. पण संवाद लिहित असताना असं वाटत होतं की हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार, कारण इतकी वेगवेगळी पात्र आहेत, 48 पात्र आहेत आणि प्रत्येकाचा एक वेगळा स्वभाव आहे, प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि कुठेही असं ते खोटं नाही, अगदी खरं आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या गावात जी दिसणारी पात्र आहेत तशीच पात्र या सिनेमात आहेत. आणि पण तरी ती अशी सगळी वेगळी वेगळी सुटी वाटत नाही, ती एकत्र अशी गुंफली गेली आहे छान. तर असा सगळा हा सिनेमा आहे. वा. पण ओम, आता जसं त्यांनी सांगितलं की इतकी पात्र आहे आणि एक असं गावाकडचीच गोष्ट आणि ही गावातलीच गोष्ट आहे. मला सांग, तुंबाडची मंजुळा जर विचारलं की तुझ्या नजरेतनं काय आहे, तर काय असं? तू आत्ता मगाशी हॉरर कॉमेडी जसं म्हटलीस, तसे ते दोन्ही एलिमेंट त्याच्यात आहेतच. हॉरर आहे, कॉमेडी आहे, त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता ह्या इतकी सारी जी पात्र आहेत त्यांच्या एकमेकांमधले जे कनेक्शन्स आहेत, त्याच्यातल्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत, त्यांच्यातल्या नात्यांमधल्या ज्या सूक्ष्म चढावडे, आणखीन काय त्याच्यातल्या गडबडी आहेत, काहीतरी लागेबांधे आहेत, त्या सगळ्याला त्याच्यात स्थान आहे त्या चित्रपटामध्ये. आणि त्याच्यावर फार एम्फसिस न देताही त्या सगळ्या गोष्टी दिसून येतात बारीक सारीक, आणि त्याच्यामुळे तो खरेखुरेपणा गावातला आपल्याला जाणवत राहतो. तर तसं ते खरंखुरं असलेलं गाव आणि त्याच्यातल्या खऱ्याखुऱ्या गमती जमती आणि त्याच्या व्यतिरिक्त बरंच काही काही ज्याच्यामध्ये हॉरर कॉमेडी आणि ह्याच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला अनुभवायला मिळतील 5 जूनपासून. अगदीच. पण आता 2025 मध्ये आता थांबायचं नाही आलं आणि त्यानंतर मला असं वाटतं एक वेगळी अभिनयाची तुझी घोडदौड सुरू झाली आणि आता तुंबाडची मंजुळा घेऊन येतं. जेव्हा हे तुझ्याकडे आलं, आत्ता काय विचार केला होतास की ही भूमिका आता आपण अशा पद्धतीने केली पाहिजे, कारण एक कलाकार म्हणून जबाबदारी वाढते जेव्हा आपले प्रोजेक्ट हिट होतात. सो आता ओमच्या मनात काय होतं? केला होता विचार मी की काय काय आपल्याला करून पाहता येईल. ह्या पात्राच्या तोंडी संवाद खूप कमी आहेत, त्याच्यामुळे तसं ते थोडंसं चॅलेंजिंग पण होतं.
म्हणजे पात्राची तशी मध्यवर्ती भूमिका आहे, पण त्याला तो फार असं बोलणारं पात्र नाही आहे, त्याच्यामुळे ही जरा अवघड गोष्ट आहे करायला. तर त्या दृष्टीने विचार करायला लागला. त्याच्या मनोभूमिकेत जाऊन आपल्याला काय काय गोष्टी सापडत आहेत त्या करून पाहिल्या, त्या विविधशी बोलून पाहिल्या, त्याला काही गोष्टी करून दाखवल्या. असा हसत असेल का हा माणूस, असा बोलत असेल का, आणि त्याच्यातून आम्ही ज्या एकमतावर आलो ते आम्ही पुढे नेलं. मध्ये अशी एक म्हणजे आत्ता मगाशी जितू एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलता बोलता की काही म्हणजे पात्र सारखीच वाटतात हो. प्रत्येक सिनेमामध्ये, असं काही लोकांच्या बाबतीत वाटतं. तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा प्रश्न प्रत्येक अभिनेत्याला पडत असतो की आता माझा जर आवाज एकच आहे, माझं जे शरीर जे आहे तेच आहे, चेहरा जो आहे तोच आहे, तर मग असं मी करून करून वेगळं काय करणार प्रत्येक सिनेमामध्ये. आणि प्रत्येकाला ती इच्छा तर असते, भूक तर असते की नाही नाही वेगळं तर असलं पाहिजे. तर मी ह्या सिनेमाच्या निमित्तानं परत एकदा त्याचा विचार करत होतो, काही वाचून पाहत होतो की काय नेमकं कसं अप्रोच करतात या गोष्टीला लोक. तर मला मी जे काही वाचलं आणि जे मला त्याच्यातून मिळालं ते असं की ते वेगळं करण्यासाठी ज्या बाहेरच्या ज्या गोष्टी असतात ना, की पिच बदलणं किंवा बॉडी लँग्वेज बदलणं किंवा काही नवीन लकबी शोधून काढणं, ह्या फार वरवरच्या गोष्टी असतात आणि त्या तितक्या परिणामकारक ठरत नाहीत, कारण त्यांच्याशी घट्ट राहता येत नाही तुम्हाला फार. हो. कुठलीही गोष्ट बदलली जाऊ शकते, तर ती मनोभूमिका बदलली जाऊ शकते. आणि माणसामध्ये प्रत्येकामध्ये प्रत्येक प्रकारच्या भावनांना ॲक्सेस असतो मनामध्ये. तर ती खिडकी उघडून आपल्यातल्याच त्या पात्राशी सुसंगत असलेल्या भावना तेव्हा जागृत करणं, हो. हे जास्त उपयोगी पडतं ते पात्र वेगळं करायला, असं मला ह्या निमित्ताने परत एकदा जाणवलं. आणि ते मी करायचा प्रयत्न केला. आता ते बरोबर होतंय चुकीचं होतंय ते कळत राहील काळानुसार. अगदीच. पण ज्याकडे येते किती छान वाटतंय की इतक्या जणांसोबत पदार्पण करताना, फुल फ्लेजचं असं पदार्पण करताना इतकी मोठी स्टारकास्ट आणि आपण त्याचा भाग असणं, हे किती ब्लेसिंग्स वाटतात. खरंच खूप ग्रेटफुल फील करते आणि स्वप्नपूर्ती होताना दिसते. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहायचं स्वप्न पूर्ण होतंय. तर खरंच खूप चांगली फिलिंग आहे ही. आणि जितू दादांसोबत पुन्हा एकदा काम करायची संधी मिळते त्याचा फार आनंद होतोय. मला एक किस्सा सांगायला आवडेल की काकणमध्ये जितू सरांसोबत एक माझा सीन होता. कदाचित तो चित्रपटामध्ये नाही आहे. आम्ही तो कंप्लीट वगैरे केला पूर्ण आणि जितू सरांनी नंतर मला बोलवलं आणि मला सांगितलं की बाळा तुझं नाव काय. मी नाव वगैरे सांगितलं आणि नंतर सांगितलं की बाळा तू ना मोठी होशील ना तेव्हा नाव कमवशील आणि तेव्हा ना मला विसरायचं नाही, असं तुम्ही सांगितलं. आणि हे वाक्य माझ्या नेहमी डोक्यात राहिलं. आणि हे वाक्य नेहमी डोक्यात राहिलं आणि कदाचित याच वाक्यामुळे इथे मी बसली असं मी सांगू शकते. त्यामुळे थँक्स टू जितू दादा. नेहमी असं एक दिव्याची ज्योत पेटलेली असेल त्याचा प्रकाश आजूबाजूला पडतोच, आणि डोळे दिले देवाने तर तो प्रकाश बघण्याची क्षमता असतेच, नाही का. तर ते जे बाळाचे पाय पाळण्यात दिसत म्हणतात त्यावेळेला तू इतकं सुंदर काम केलं होतंस. आता मला खरोखर ते आठवत नाही, पण मला एक नक्की एवढं कळतं की जर जे जे आवडेल ना हे माणसाला उभारी देईल असे एक दोन वाक्य आपल्याला बोलली पाहिजे, एस्पेशली लहान मुलांना, की ते जेव्हा काम करत असतात कितीतरी गोष्टी असतात ना. एकतर तुम्ही लहान असता त्यामुळे सगळं तुम्हाला मोठं वाटत असतं, नाही का. तर त्यावेळेला लहान मुलांना दाखवलेली भीतीसुद्धा ती तेवढी मोठी होते, दिलेला केकचा तुकडासुद्धा आनंदसुद्धा तेवढा मोठा असतो, आणि दिलेली एक छोटी कॉम्प्लिमेंटसुद्धा त्यांच्यासाठी ती मोठी असते. मी तेच म्हणतो ना, मला पण लहानपणी ज्यांनी चपलीने मारलंय ते अजूनही लक्षात आहे, ज्यांनी प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवला ते स्पर्शसुद्धा अजून लक्षात आहेत. त्यामुळे ते कसं सांगू आता, ते तो आनंद लहान मुलांना तो दिलाच पाहिजे. आणि त्या काकणमध्ये तुम्ही 2 लहान मुलांनीच चांगली कामं केली होती, त्याच्यानंतर मग आमचा नंबर येतो, तर ते आजही बघताना लक्षात येतं ना. त्यामुळे ते यू डिझर्व इट.
That's पण it. आता कौतुकाची थाप अशीच मिळाली आहे, तर असंच विचारेल की राजा शिवाजी इतका प्रचंड गाजतोय आणि रितेश सर वेळोवेळी तुमचं नाव घेत आहेत आणि सांगतायत की तो किस्सा असा घडला होता आणि ऐन वेळे ते सिलेक्शन झालं. मला खरं तर तुमच्याकडनं कोणताही किस्सा किंवा राजा शिवाजीला घेऊन तुमची आठवण काय आहे हे या निमित्ताने जाणून घ्यायचं. हे पहा काय ना, रितेश देशमुख ही व्यक्ती स्वतः खूपच अप्रतिम माणूस आहे. त्या माणसाच्या ठायी असलेली विनोदबुद्धी जी आहे, आता ते विलासराव देशमुखांकडून त्यांच्याकडून मी त्यांची भाषणं ऐकत म्हणजे गोपीनाथराव मुंडे असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, वाक्चातुर्य होतं त्यांच्याकडे. हो. 50,000 1 लाख लोकांना बोलून त्यांची मनं काबीज करण्याची शक्ती होती. त्यांची भाषणं ऐकत लहानाचा मोठा झालोय. आता त्या व्यक्तीचा सुपुत्र एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा, पण त्या माणसाकडे त्यांच्या ठायी असल्या ज्या घराण्यातनं ते येतात, जे काही त्यांच्याकडे आहे त्याचा अजिबातही माज नाही, लवलेश नाही, इतका प्रेम करणारा माणूस आहे. तर मी त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा भेटलो त्यांनी मला खूप आतोनात प्रेम दिलं आहे. आणि जेव्हा त्यांचा मला फोन आला की असं असं आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर का एखादी व्यक्ती आपल्याला मित्र म्हणते, आपण त्याला मित्र म्हणतो, तर त्याच्या अडचणीच्या वेळेला आपल्याला जायलाच पाहिजे ना. आणि त्यात परत मराठी सिनेमा आहे. बरं, फक्त मराठी सिनेमा नाही, तो छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सगळ्यात भव्य दिव्य चित्रपट आहे. इतका मोठा प्रयत्न ती व्यक्ती स्वतःच्या पदरचे पैसे लावून करते. तर ते केवळ प्रत्येकालाच वाटतं यश संपादन करावं, पण त्यामागची भावना पण असते ना, काहीतरी भावना आहे. त्या भावनेला परत महाराजांचा वकील ही भूमिका मला कधी मिळणार होती, ती मिळाली. आणि मी तिथे गेल्यानंतर आता काय काय बाबा ती व्यक्तिरेखा असेल, वेळ कमी होता पण ते मला करता आलं आणि मला आनंद आहे की ते मला करता आलं. याच्या व्यतिरिक्त काय सांगू, म्हणजे आनंद आहे हो. हे बघा, खरं सांगू का, कधी कधी आपण जे काही करतो ना, ते आपल्यापेक्षा आधी दिग्दर्शक पाहत असतो, त्याच्या डोळ्यात दिसतं की हा माणूस कदाचित करू शकेल. मग आपण त्याला खरे उतरतो की नाही हे त्या प्रोसेस दरम्यान, त्या कामादरम्यान लक्षात येतं. ते काम झाल्यानंतर जर तुम्हा पत्रकार मंडळींना, जर प्रेक्षकांना, शेवटी सिनेमा कोणासाठी असतो, प्रेक्षकांसाठीच असतो, बरोबर. तर प्रेक्षकांना ती भूमिका आवडत असेल तर याचा अर्थ त्या दिग्दर्शकाच्या डोळ्याला जे दिसलं होतं ते खरं होतं आणि ते करण्याची पात्रता माझ्या ठायी आहे आणि ती अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करीन. आनंद आहे, मला खूप आनंद आहे. पण एक नक्की सांगतो तुम्हाला की काम करत असताना ना, एक प्रसंग सांगतो तुम्हाला ज्याच्याविषयी अनेक लोक, म्हणजे मी इतके चित्रपट केले पण मला इंस्टाग्राम आणि याचा इनबॉक्स इतका कधीच भरला नव्हता. महाराज जेव्हा अफजल खानाचा कोथळा काढून बाहेर येतात तेव्हा मी त्यांना त्यांची तलवार परत देतो. त्यावेळेला मला लोकांनी विचारत, काय विचार केला होतास, ते तुझ्या डोळ्यात जे भाव आहेत ते भाव खूपच सुंदर आहे, तू विचार काय केला होता. माझ्या मनात एकच विचार होता की आपल्या महाराजांकडे महाराष्ट्रानं जर बघितलं तर तो त्या डोळ्यात काय असेल. ही गंमत बघा, आमचा सिद्धार्थ जाधव त्या गाण्यामध्ये एक शॉट आहे फक्त सिद्धार्थचा मुजरा करताना, सिद्धार्थच्या ज्या डोळ्यात आहे ना, तीच भावना माझ्या मनात होती. तेव्हा मला आनंद आहे की मी त्याचा एक छोटा का होईना भाग होऊ शकलो. अगदी. पण तुंबाडच्या मंजुळ्याकडे येते आणि मगाशीच दादा म्हणाले की एक सीन करताना डोळ्यात पाणी आलं होतं विदाऊट ग्लिसरीन टाकता. काय होता तो सीन हे मला कळू शकेल? नाही, मी तेच म्हटलं ना की रवी अण्णाचं जे नातं आहे, मी मगाशी म्हटलं ना की त्याचं आयुष्य म्हणजे रवी अण्णा आहे. आणि जेव्हा एखादं आयुष्य असं असतं ना, त्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही. त्याची प्रत्येक हालचाल त्याचं मन शरीर टिपत असतं. तेच टिपलेली ती गोष्ट आहे, बाकी काही नाही. अगदीच. पण या चित्रपटात इतकी धमाकेदार गाणी आहेत आणि तराट जे गाणं आहे, सगळेच कमाल नाचलात त्यात. हे श्रेय तर कोरिओग्राफरला असणारच आहे, त्यांनाच आहे. नाही, पण तुमची मेहनत पण आहे. आमची मेहनत, आम्ही रात्रभर जागून ते नाचो. किती प्रॅक्टिस करण्यात आली होती खरंच? नाही, फार नाही केली, पण जे दाखवलं ते प्रामाणिकपणे केलं, एवढंच सांगतो. सोपं होतं म्हणून करता आलं. आणि एकटे नाचलो असतो ना, ओम एकटा असता नाचायला, मी एकटा असतो, नाही नाचू शकलो नसतो.
कसं होतं ते सगळे होते आणि तिथे उषा नाडकर्णी नावाची एक 80 वर्षाची बाई आमची आऊ, ती रात्रभर म्हणजे ती जर एवढी एनर्जी देते तर आम्हाला आमचे पाय तुटले होते नाचून आम्हाला त्रास खूप होत होता, पण तिथं आऊ नाचत होती. आणि दुसरी गोष्ट काय ना, आमचा जो दिग्दर्शक आहे विविध कोरगावकर, त्याचं खूप मन आहे हो. म्हणजे ना, जसं पहिलं प्रेम कधीच कोणी विसरत नाही, पहिली शाळेतला पहिला दिवस कधीच कोणी विसरत नाही, तसं पहिला सिनेमा ना कधी कोणी विसरत नाही. आणि त्या पहिल्या सिनेमाला कोण कसं वागलंय आपल्याबरोबर हेही कोणी विसरत नाही. त्यामुळे त्या विविधसाठी आम्ही नाचलो प्राणपणाने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर अ चेंज आम्हाला या चित्रपटाचे पैसे सुद्धा मिळालेले आहेत त्या नाचण्याचे, असं आहे. सगळे उत्तम नाचण्याचं कारण म्हणजे लग्नाच्या वरातीत बघा खूप जण नाचत असतात, माहिती असतं की आपल्याकडे कोणी बघणार नाही, मन मोकळं नाचा. त्यामुळे ते कॅमेरा आम्हाला टिपत होता, आम्ही आमचं नाचत होतो की आपल्याला कोणी बघत नाहीये. आणि चुकून कॅमेऱ्याची लेन्स दिसली की अरे बापरे, मग कॉन्शियस व्हायचं. पण 2 रात्री म्हणजे रात्री 7 पासून संध्याकाळी 7 पासून पहाटे 6 पर्यंत उजेड पडेपर्यंत आम्ही नाचत होतो त्याच एनर्जीने, आणि ते मजा आली. येस, पण एखादा असा किस्सा या चित्रपटाला घेऊन सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे असा कोणता मला ऐकायला हवं. एखादा नाही, 18 जानेवारीला शूटिंग सुरू झालं आणि 21 फेब्रुवारीला संपलं. रोज नवनवीन किस्से घडत होते, रोज नवीन गोष्टी घडत होत्या. आणि लक्षात राहण्यासारखं ह्या सिनेमाची प्रोसेस आणि या सिनेमातला प्रत्येक दिवस लक्षात राहण्यासारखा आहे. रोज आम्ही खूप म्हणजे आनंदाने आम्ही सगळं करत होतो, आणि तो आनंद प्रेक्षकांना पण मिळणारी याची आम्हाला खात्री आहे. अगदीच. पण याच प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल तुंबाडच्या मंजुळेबद्दल? प्रेक्षकांना इतकंच सांगेन की प्रेक्षक कशासाठी आसूसलेला असतो तर मनोरंजन व्हावं, बरं का. मग जर आणि दिग्दर्शक किंवा कलाकार कशासाठी आसूसलेले असतात की प्रेक्षकांचं मनोरंजन झाल्यानंतर त्यांच्या टाळ्या वाजवाव्यात, त्यांना आनंद व्हावा. जसं आत्ता तुम्ही मला भेटल्यानंतर मला माझ्या आधीच्या कामाविषयी चांगलं बोलताय, तर आम्हालाही आनंद वाटतो. आणि त्या आनंदात आणखी एक गोष्ट अशी असते की निर्मात्याचे पैसे लागलेले असतात. हो. आणि ज्या पद्धतीनं झी स्टुडिओज, भवेश जानवलेकर एक नवीन दिग्दर्शकाला प्रोत्साहन देत त्यांचा पहिला सिनेमा करतात, फार धारिष्ट लागतो. शिवराज वायचळ उत्तम सिनेमा करतोच, पण आधी त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. हो. विविध कोरगावकर किती चांगला दिग्दर्शक आहे आम्हाला तेव्हा कळतं जेव्हा आम्ही शूटिंगला जातो. पण ते शूटिंगला जाण्यासाठी जे पैसे खर्च करावे लागतात, जे व्यवस्थापन लागतं, जो विश्वास लागतो, तो विश्वास झी स्टुडिओ दाखवत आहे. आणि काही गोष्टीनं काही प्रोजेक्ट्स असतात, आहेत का कलाकार घ्या आणि करा. आणि काही योग असतात, ते जुळून यावे लागतात. तुंबाडची मंजुळा हा असा योग आहे की याच्यामध्ये हे इतके जे इथे दिसत आहेत याच्या 1 2 3 4 5 गुणिले किती 8-45 हां, आणि 48 प्रमुख कलाकार आणि त्याच्या पलीकडे आणखी कलाकार. आणि हे दिसणारे चेहरे आहेत, न दिसणारे आमचे व्यवस्थापक, आमचे कॅमेरा, आमचे लाईट बॉय, इतकी माणसं आहेत. त्या कोकणातल्या प्रत्येक माणसानं ज्यांना आम्हाला सहकार्य केलं त्या प्रत्येक माणसासाठी म्हणून त्यांच्या या एनर्जीनं ओतप्रोत भरलेला सिनेमा आहे. हा सिनेमा तुमच्याकडे येतोय आणि हा सिनेमा तुम्ही पहा. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाची विनंती, फक्त याच सिनेमासाठी नाही, प्रत्येक सिनेमासाठी, मग तो मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तमिळ, तेलुगू असेल, चित्रपटगृहात गेल्यानंतर तुम्ही जे चित्रित करता ना मोबाईलवर, ते पटकन इंस्टाग्रामवर टाकतात, ते कृपया टाकू नका. पटकथाकाराने, लेखकानं एकानंतर एक काहीतरी लिहिलेलं असतं आणि ह्या 4 प्रसंगानंतर 5वा प्रसंग आल्यानंतर जी मजा पाहणाऱ्या माणसाला येते ती तुम्ही पटकन एक रील करून टाकता, त्यानं त्या मजेची नासाडी होते. आणि याच्यात कलाकारांचं, सिनेमाचं आणि इतर प्रेक्षकांचं खूप मोठं नुकसान आहे. तसं करू नका. पण सिनेमा मात्र नक्की पहा. तुम्हाला हा सिनेमा आवडेल याविषयी माझ्या मनात तिळं मात्र सुद्धा शंका नाही. वा, खरंच. आणि मला असं वाटतं हे खरंच केलं पाहिजे की रील कुठेच व्हायरल करू नका चित्रपटगृहातली, कारण की सगळा इंटरेस्ट मग फार कमी होतो हो. आणि खूप नुकसान होतं. सो थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.